नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। कृष्णाकार सजावट प्रस्तुत रोकठोक या कार्यक्रमात महापौर बाबासाहेब वाकळे यांची रोकठोक मुलाखत घेतली आहे। ATV न्यूजचे संपादक सागर दुस्सल यांनी। मी भाजपचा नव्हे तर जनतेचा महापौर आहे। भाजपचा महापौर झाल्यास नगरला 300 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती। त्यातील 100 कोटींचा पहिला टप्पा लवकरच येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। पाहुयात नेमके रोकठोक या कार्यक्रमात महापौर बाबासाहेब वाकळे काय म्हणाले। नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रथम महापौर बाबासाहेब वाकळे। त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। जी गोष्ट अशक्य असते ती शक्य करणारे बाबासाहेब अशी त्यांची ओळख झालेली आहे आणि निश्चितच आपण त्यांच्या संग जी चर्चा करणार आहोत ती नगरच्या विकासावर आणि नगरच्या येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते प्रकल्प नगरमध्ये येणार आहेत त्या संदर्भात। साहेब, आपले ATV न्यूजमध्ये स्वागत। आपण प्रथम महापौर पदासाठी आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणि त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी आपला वाढदिवस झाला त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। सर, माझा सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की नगर आता येणारे जे 2.5 वर्षे त्यामध्ये तुमच्यासमोर विजन काय नेमकं, कारण की आपण स्थायी समिती सभापतिपद सुद्धा आपल्याजवळ होतं, त्यामुळे तुम्हाला एक चांगला असा अनुभव आहे, त्यामुळं आपलं विजन काय राहणार आहे? नगर शहरामध्ये निवडणुकीच्या पर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा महापौर होतो, पण आता नगर शहराचा महापौर आहे। तुम्ही जे म्हणले भारतीय जनता पार्टीचा तर आहेच, पण आता नगर शहर डोळ्यासमोर ठेवून आपण नगर शहरामध्ये चांगले जास्तीत जास्त कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि आपल्या महापालिकेत जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमधूनच आपण चांगलं काम करून दाखवणार आहे। कारण आपण पाहतो याच्या आधी फक्त ड्रेनेज, गटार ते तर करतच राहणार, पण त्या पलीकडे जाऊन कधी झालं नाही असं शिना नदीचं सुशोभीकरण असेल आपलं। मी तर 1 वर्षाच्या पर्यंत नाट्यगृह पूर्ण करणार आहे, म्हणजे नाट्यगृह करणार, शिना नदीचं सुशोभीकरण करणार। जे सोलर प्रकल्प आहे, महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर आपल्या महापालिकेला 1.5 ते 2 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला बिल येतं। तर ज्या सोलर पद्धतीने आपण जर लाईट उत्पन्न केली तर आपल्या महापालिकेची 1.5-2 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला वाचतील, म्हणजे आर्थिक स्थिती सुधारेल, नाट्यगृह होईल, शिना नदीचं सुशोभीकरण होईल। अजून जे रस्ते मॉडेल रस्ते करायचे, नाहीतर रस्ते करायचे आणि 2 वर्षांनी परत तेच रस्ते करायचे, तसं न करता एक रस्ता 10-10, 20-20 वर्ष कसा जास्तीत जास्त टिकल अशा पद्धतीचे कॉन्क्रीटचे रस्ते करणार आपण। तर आत्ता जे आपल्या महापालिकेच्या ठेवी आहेत त्या ठेवीचं व्याज जवळजवळ 9 कोटी रुपये, त्या 9 कोटीमधून आम्ही एक प्रोफेसर कॉलनीचा रस्ता आणि दुसरा सर्जापूरचा रस्ता असे 2 रस्ते घेणार आहे। काम करायचं तर चांगल्या क्वालिटीचं करायचं आणि उत्तम दर्जाचं काम करायचं असा आमचा मानस आहे। सर, आपण आत्ता सांगितलं नाट्यगृहाचा विषय घेतला म्हणून पहिले तो घेतो, कारण तो प्रश्न माझ्या मनात होताच। परंतु नाट्यगृहाचं आजपर्यंत जितके महापौर झाले त्यांनी उद्घाटनच केलं काम सुरू करण्याचं, परंतु काम पूर्ण करण्याचं उद्घाटन कोण करणार? काम पूर्ण करण्याचं उद्घाटन 100% मीच करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो मी। आपलं जर का आपण आत्ता बघितलं, तुम्ही म्हणले आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे ही सुद्धा चर्चा अनेक वर्षापासून आहे की सौर ऊर्जा पिंपळगावशी आपल्याला करायचं। खासदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, अनेक वेळा सौर ऊर्जेवरती चर्चा झाली, परंतु जर का आपण पाहिलं तर अहमदनगर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ही अतिशय दयनीय असं बोललं जातं। कारण बजेट जे निघतं, बजेटचा आकडा जो असतो तो फुगीर आकडा असतो, हे सुद्धा चर्चा होती आणि ते बजेट तेवढं होत नाही, हे आपण सुद्धा 2दा महासभेमध्ये त्याच्यावरती चर्चा घडून आणली होती। तर एकंदरीत ही परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा ही दयनीय अवस्था चांगली महानगरपालिका अशी करण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपण? तुम्ही जे म्हणता महापालिकेची आर्थिक स्थिती बरोबर नाही या मताशी मी सहमत नाही, कारण आपल्या महापालिकेवर आज 1 रुपयाचंही कर्ज नाही। महापालिकेला कर्ज नसल्यामुळं कुठलंही आपले नाही आणि महापालिकेच्या जवळजवळ 2-3 हजार कोटीची मालमत्ता आहे, स्थावर मालमत्ता आहे। त्यामुळं पालिकेची स्थिती खराब आहे असं मानत नाही मी, फक्त काम करण्याची जिद्द पाहिजे आणि काम करून घेता आलं पाहिजे, तर ते आम्ही नक्कीच करू। महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी पण आम्ही अनेक स्रोत निर्माण करणार आहे, त्यामुळं महापालिका अत्यंत चांगली, व्यवस्थित आणि जे आत्तापर्यंत महापालिकेकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करणार आहे।
आत्ता आपण महानगरपालिकेच्या भूखंडाविषयी बोलले की अनेक कोटीचे भूखंड आपल्याजवळ आहे, परंतु आपण पाहिले त्या भूखंडाचा वापर काही होताना दिसत नाही. जर का आपण नेहरू मार्केट बघितलं पडून आहे, दिल्ली गेट पाहिलं पडून आहे, आपला प्रोफेसर कॉलनीचा विषय 10 वेळा चर्चेला येतो, 10 वेळा कॉन्ट्रॅक्टदार बदलला जातो, 10 वेळा त्या ठिकाणी चर्चा होती, परंतु काहीच होत नाही. तर ही जी सिच्युएशन आहे किंवा हा जो प्रश्न तुमच्यासमोर येणार आहे तो कसा तुम्ही हाताळणार? मला जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ मिळालेला आहे त्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला एकही प्रश्न मागं राहिलेला दिसणार नाही. मी स्थायी समितीचा सभापती असताना जे 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे जे प्रश्न होते ते मी सोडवलेले आहेत. एकही विषय माझ्या टेबलवर मागील बाकी असा एकही ठेवला नाही. आणि स्थायी समितीमध्ये 2 वेळा मी स्थायी समितीचा सभापती होतो, एकही माझ्यावर आरोप झालेला नाही का चुकीचं काम केलं, तशीच मध्ये घुसाडवलं, असं एकही काम केले नाही. स्वच्छ आणि चांगलं काम मी 2 वेळा सभापती असताना करून दाखवलेलं आहे. आणि कामाचा दांडगा अनुभव, काम कसं करावं याची जिद्द. मी आज आजारी असूनसुद्धा महापालिकेत आलो आहे, नाही तर दुसरं म्हणले असते आजारी झोपून राहा. अजिबात नाही, काम करणार आणि काम चांगल्या क्वालिटीचं करणार. काम तर करून अत्यंत चांगल्या क्वालिटीचं काम करणार. नाही, तुमच्या आवाजावरून आमच्या लक्षात आला खरं तर आज ती मुलाखत आपल्याला उद्याच घ्यायची होती, परंतु आपला हा जो अनुभव बघितला त्यावरून आज आपण ती मुलाखत घ्यायची ठरवली. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सांगा की आपण सांगितलं की महानगरपालिकेवर 1 रुपयाचं कर्ज नाही, मग आपण पाहतो नेहमी महानगरपालिकेचा पाणी पुरवठा हा का खंडित केला जातो, MSEBकडून अनेक वेळा त्यांचे पैसे त्या ठिकाणी दिले जात नाही असं सुद्धा होतं. तर तो प्रश्न कसा मार्गी लावला? आता तुम्हाला सांगतो, महापालिकेचं जे लाईट बिल आहे 100 कोटी, ते 100 कोटीमधून राज्य शासनाने 70 कोटी व्याज हे माफ केलेले आहे. राहिले 30 कोटी. 30 कोटीचे सुद्धा हप्ते पाडून दिलेले आहेत. मी सभापती असताना मीच त्याला मान्यता दिली. ते हप्ते पाडले म्हणजे महापालिकेवर काही राहणार नाही, त्यामुळं काही अडचण नाही. ते 30 हप्ते फेटले जातील. सोलरचा प्रकल्प चालू झाल्यावर आपल्याला वीज मिळेल. असे चांगले चांगले प्रयोग आम्ही करणार आहे. तुम्हाला सांगितलं 2.5 वर्षामध्ये महापालिका सुजलम सुफलम आणि अत्यंत चांगल्या परिस्थितीत आम्ही नेऊन ठेवू. सर, केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे. वरती ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आता काल परवा आपण सुद्धा घोषणा केली. तर आपल्या नगरमध्ये जी चर्चा होती लोकांमध्ये की इथं जे ठेकेदार असतात त्यांची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात असते, ह्या टक्केवारीवरती कसा आळा बसणार? मी आता मला जो 10-15 दिवसच झाले पदभार घेऊन. 10-15 दिवसामध्ये मी वेगवेगळ्या सगळ्या मीटिंग लावल्या. ठेकेदारांची मीटिंग लावली, अधिकाऱ्यांची लावली, घनकचरावाल्यांची लावली, सगळ्या मीटिंग लावल्या. दिल्लीला गेलो, मुंबईला 2-3 वेळा गेलो. हे करत असताना ठेकेदारांना सांगितलं क्वालिटीमध्ये कुठलीही म्हणजे कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही. त्यामुळं ज्याचा दर्जा असेल चांगला त्याचं 8 दिवसाच्या आत बिल रेकॉर्ड झालं पाहिजे. जर नाही झालं तर मी स्वतः करून देईन म्हटलं. त्यामुळं चांगलं काम नसेल तर मी स्वतः अर्ज देणार का यांचं बिल काढू नका म्हणून. काही नागरिकांच्या पण मनामध्ये शंका असते की हे काम चांगलं होत नाही, परंतु त्यांना तक्रार कुठं करायची ते कळत नाही. त्यांच्या मनामध्ये शंका असते, त्यांना भीती असते. ते अशा लोकांसाठी, अशा नागरिकांसाठी काय हेल्प लाईन सुरू होणार आहे? मी माझा स्वतःचा पर्सनल नंबर पेपरला पण दिलेला आहे. 94 22 22 65 10 हा नंबर मी सांगितलेला आहे. मला बरेच जण म्हणले फार त्रास होईल. म्हटलं झाला तर झाला. मी काय महापौर पदावर बसलो आहे ते काही शोभेचं पद नाही, हे जनतेसाठी आहे. त्यामुळं त्रास हो काही हो, आपल्याला 2.5 वर्ष चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि ते दाखवणारच. साहेब, आपण पाहिलं की स्वर्गीय पारशीकर साहेब यांनी नगरसाठी जो विकास केला त्याचं आजही नाव घेतलं जातं, परंतु त्यांनीच बांधलेलं देशपांडे हॉस्पिटल जर का आपण पाहिलं तर त्या देशपांडे हॉस्पिटलची अतिशय कशी परिस्थिती झाली 2-3 दिवसापूर्वी सर्व मीडियामध्ये सुद्धा आली की त्या ठिकाणी रक्तपेढी जी आहे त्या ठिकाणी करोडो लाखो रुपयाच्या मशिनी होऊन पडलेल्या आहे, त्या थुळकात पडलेल्या आहे, त्या बंद आहे साहेब. आणि त्यामुळं गरीब लोकांना जो रक्त पाहिजे असतं त्यांना रक्त पुरवठा त्या ठिकाणी होत नाही. कसं? मी तुम्हाला आधीच्या प्रश्नात सांगितलं बा, मी सर्व अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेतल्या. त्यावेळेस डॉक्टर बोरगे आले नाही किंवा आपले राजूरकर, तर त्यांना परत बोलून घेऊन त्यांना मी आदेश काढले. का नाही आले याची कारणे दाखवा, नोटीस काढण्यात आलेली आहे. त्यांना परत आज उद्या बोलून तिथली परिस्थिती समजावून घेऊन, उगाचच काहीतरी बोलण्यात हे नाही, परिस्थिती समजावून घेऊन कशा योग्य उपाययोजना करता येतील आणि
आपल्या राज्य सरकार नेहमीच आरोग्यासाठी विविध विषयावर चांगलं काम करतं, तर ती पण परिस्थिती 1-2 दिवसात माहिती घेऊन नक्कीच त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील. सर, एक प्रश्न असा आहे की नगरच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे AMT बस सेवा, ती कधीपर्यंत चालू होणार? कारण की लोकांना आता खूप त्रासाला सामोरे जावं लागतं आहे आणि आपण सांगितलं की आता स्वतःच्याच बस खरेदी करायच्या, नेमकं काय आहे ते? केंद्र सरकारचं धोरण आहे की जर बस सेवेसाठी ते पैसे देतात, तर ते 33 कोटी रुपये दिले तर आपल्याला, आपण ठेकेदार लावल्यावर ठेकेदार जुन्या बस आणतो, कशा पण चालवतो, तर आपल्याच 56 बस घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून आम्ही केंद्राकडे पाठवणार आहे. आणि केंद्र जर बस घ्यायला पैसे देतो तर आपल्याला चालवायला काय हरकत आहे? नगरकरांना चांगल्या सोयी देऊ, आपण महापालिकेचेच बस चालू करू. ते प्रस्ताव तयार आहे, तो दिल्लीला पाठवून लवकर त्याची मान्यता आली का नवीन बस घेऊ आणि चालू करू. सर, आता एक शेवटचा प्रश्न माझा, की आपण पाहिलं की सोशल मीडियावरून वगैरे खूप मोठी चर्चा चालू आहे 300 कोटीची, की जे प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं प्रजासभेत की आमचा महापौर झाला तर आम्ही नगर शहराच्या विकासासाठी 300 कोटी रुपये देऊ. हे 300 कोटी नगरकरांपर्यंत कधी येणार किंवा कसं एकंदरीत प्लॅन आहे, याच्याविषयी तुमची चर्चा झाली का? नक्कीच चर्चा झाली. मी काल परवाच माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यांना प्रस्ताव दिला. गिरीश महाजनांना भेटलो, पालकमंत्री होते, कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हेताई होत्या, बाळासाहेब मुरकुटे होते, उपमहापौरांचे चिरंजीव होते. आम्ही सगळे भेटलो आणि त्यांनी मान्य केलं, तुम्ही प्रस्ताव द्या. प्रस्ताव देऊन आम्ही प्रस्ताव पण तयार केले. टप्प्याटप्प्यात आता 1 महिन्याच्या आत 100 कोटी देणार आहे. ते 100 कोटी खर्च झाले, परत दुसरे, परत तिसरे. आणि याबरोबरच सावडीचा जो भुयारी गटारचा प्रश्न आहे त्याच्यासाठी सुद्धा 200 कोटी देणार आहे. हे आता माझं म्हणणं आहे, हे कोटी बोलण्यापेक्षा लोकांना दाखवून देऊ का आम्ही काय करतो आणि काय नाही. जसं बोललो तसं केल्याशिवाय राहणार नाही, हे मी या निमित्ताने सांगतो. सर, एक शेवटचा प्रश्न, की आपल्या सावडी भागामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची मौत होती किंवा स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे, त्यांना अमरधाम द्यावं लागतं. मग सावडी भाग मोठा झपाट्याने वाढत चाललेला आहे, परंतु या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. हे कसं बघतो? तसं जर पाहिलं तर नगर शहरामध्ये भरपूर प्रश्न आहेत. स्मशानभूमीचा असेल, कचरा डेपोचा असेल, असे इतर प्रश्न आहे. हे सर्वच्या सगळे प्रश्न आम्ही सोडणार म्हणजे सोडणार. तुम्हाला कचरा डेपो पण हलवलेला दिसेल, कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम करून आम्ही कचरा डेपोचा असेल, स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर सोडू. कारण इतका बॅकलॉग आहे, इतके कामं बाकी आहे. हे आधी आता मी आत्तापर्यंत माझ्या मुलाखतीत तुम्ही ऐकलं असेल, कोणालाही नाव नाही ठेवलं. दुसऱ्याची रेष कमी करण्यापेक्षा आपण कशी रेष वाढवणार यावर मी भर देणार आहे. निश्चितच साहेब, आपल्याला आपल्या पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा. कारण की एक आशा नगरकरांना वाटते आपल्याकडं पाहून की काहीतरी होईल आणि काहीतरी बदल नक्की घडेल. आणि ह्या बदलाचंच आपण जर का नाव बघितलं तर बाबासाहेब वाकळे. कारण की महापौर झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या ज्या कार्यशैलीने त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे, जे निर्णय ते धडाडीने घेत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितले की 300 कोटी जी सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे त्यातला पहिला टप्पा 100 कोटी लवकरच आपल्याला भेटणार आहे. आणि त्यामुळे नगरकरांना आता एक आशा वाटू लागलेली आहे. या ठिकाणी थांबूया, कुठेही जाऊ नका. पात्रा ATV न्यूज 24 तास.